नमस्कार, स्वागत आहे प्रियंका रेसिपी चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत मुळ्याची भाजी. तर सर्वात आधी आपल्याला मुळ्याची भाजी कट करून घ्यायची. ही बघा, मुळ्याची सर्व भाजी कट करून घेतली. आता हिला स्वच्छ धुवून घ्यायची 2-3 पाण्याने. इकडे कढईमध्ये पाणी पण गरम व्हायला ठेवून घेतलं आहे. आता भाजी आपल्याला पाण्यात टाकून घ्यायची. आपलं पाणी व्यवस्थित गरम झालं आहे. सर्व भाजी टाकून घेते आता. सर्व भाजी टाकून घेतली. आपल्याला शिजवायची नाही, फक्त 1-2 मिनटं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची गरम पाण्यात. आता काढून घेते. सर्व भाजी काढून घेतली. आता थंड पाण्याने परत पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायची आणि भाजीतलं सर्व पाणी पिळून घ्यायचं आहे. हे बघा, सर्व भाजी काढून घेतली आहे. इकडे कढई पण ठेवून घेतली गॅसवर गरम व्हायला. तेल टाकून घेऊ आपण. तेल गरम झालं. जिरे, हिरवी मिरची, थोडीशी हळद. आता सर्व भाजी टाकून घेऊ आपण. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. धने पावडर, गरम मसाला, थोडीशी हळद, चवीप्रमाणे मीठ. सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता फक्त 2 ते 3 मिनटं आपण झाकण ठेवून देऊ. ही बघा, तयार आहे आपली भाजी. बघू शकतात. जेवढी दिसायला साधी सोपी आहे, तेवढी खायला खूप छान लागते. तुम्ही पण नक्की या पद्धतीने बनवून बघा. झाली आपली भाजी. आता काढून घेते. ही बघा, भांड्यात काढून घेतली भाजी सर्व. बघू शकतात. तुम्ही पण नक्की या पद्धतीने मुळ्याची भाजी करून बघा. तुम्हाला खूप आवडेल.